हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच चटपटीत असा मटारचा ठेचा किंवा चटणी ही रेसिपी पाहणार आहोत. करायला एकदम सोपा. खूप दिवस झाले. जसं मटारचा सीझन होता ना तेव्हापासून करायचं होतं. पण काय त्याला वेळच येत नव्हती. म्हटलं चला आज ठरवलंच आज की बनवायचंच म्हणून. खूप छान टेस्टी आणि एकदम करायला सोपा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा आपण 1 वाटी मटार घेतला आहे. फ्रोझन मटार आहे जो मी प स्टोअर करून ठेवला आहे. त्याचा व्हिडिओ आहे आपण पाहू शकता. हे बघा किती छान असा आपण तो फ्रीजरमध्ये काढून नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो ट्रान्सफर करणार आहोत. खूप छान युनिक अशी रेसिपी आहे. अवश्य अशा प्रकारे करून बघा. तुमच्याकडे फ्रोझन मटार नसेल तर तुम्ही जो भिजवलेला मटार आहे, म्हणजे वाळलेला असतो तो सुकलेला, त्याचा बनवला तरी चालेल. पण माझ्याकडे फ्रोझन होता. खूप छान अशी टेस्ट लागते. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत त्यामध्ये आणि जिरे टाकले आहेत 1 चमचा आणि अशा प्रकारे बघा जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही. ही महत्त्वाची टिप्स आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दगडी खलबत्ता असतो त्यामध्ये पण करू शकता. त्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं. तेल जरा थोडंसं जास्त घालायचं आणि मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे घातले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता जिरे, मोहरी आणि दोन्ही पण छान तडतडल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. तो छान असा बघा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ना ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्याल. आणि अजून एक निवेदन आहे की माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून ही मला कमेंट्स करून सांगायचं आहे. म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे होईल. त्यानंतर बघा आपण छान असं कांदा आहे तो छान परतून घेतला. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आहे ती छान अशी आपण मिक्स करून घेणार आहोत. खूप छान चव येते आलं लसणाची पेस्टने. मी माझं घरीच बनवलेलं आहे आलं आणि लसणाची पेस्ट. महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं आलं लसणाची पेस्ट वापरू नका. खूपच भयानक आहे ते. स्वच्छता तर अजिबात नसते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे मी. छोटा मध्यम आकाराचा होता तो घेतला आहे. तो छान असा परतून घेणार आहोत. टॉमॅटो ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केला तरीही चालेल. त्यानंतर कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घालून छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप छान कोथिंबीरीने फ्लेवर येतो त्याला आणि चव पण खूप छान लागते. अशा प्रकारे छान असं आपलं परतून झालं. त्यानंतर मी हळद घातली आहे अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा आणि माझा जो काळा घरगुती मसाला आहे कांदा लसूण मिक्स तो घालून घेतला आहे आणि छान असं परतून घेणार आहोत. हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला कुठलाही मसाला वापरण्याची आवश्यकता अजिबात नाही. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते. तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप मेसेज किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल केलं तरी चालेल. तुम्हाला घरपोच सेवा मिळेल. छान असं आपलं परतून झालं आहे. त्यानंतर आपण जो मटार क्रश केला होता हे बघा असा दरदरा म्हणजे जाडसर आपण फिरवून घेतला आहे चालू बंद करून. तो छान असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये. एवढा छान वास येतोय आल्या लसणाने आणि मसाल्याने की खरंच खूपच छान. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आपण येथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. त्यामुळं जो हा ठेचा किंवा चटणी आहे मटारची ती तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. त्यानंतर आपण ताट झाकून ठेवलं आणि त्याच्यावर पाणी ठेवणार आहोत आणि छान असं वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत. बघू शकता अजिबात पाणी घातलं नाही तरीही पाणी छान सुटलं आहे बघा त्या मटारला. जे आपण वर ठेवलं होतं ते वाफेचं पाणी तयार झालं. मी 5 मिनटं एकदम मध्यम गॅसवर झाकण ठेवलं होतं. छान असं आपलं शिजलं आहे बघा. आपण आता ते पूर्ण कोरडं करून घेणार आहोत
पुन्हा आपण जरा थोडंसं ठेवणार आहोत. त्याच्यावरचं पाणी बघा पूर्ण सुकून गेलं आहे. 2 मिनटानंतर बघू शकता आपण किती छान त्याला रंग पण आला आहे मसाल्याने. आणि चव म्हणाल ना तर एकच नंबर. अशा प्रकारे अवश्य करून बघा. तुमच्याकडे फ्रोझन मटार अवेलेबल नसेल तर बाजारामध्ये मिळतो, त्याचा तुम्ही बनवा. कारण आता खरं म्हणजे मटारचा सीझन नाही आहे. मला जसं मटारचा सीझन होता तेव्हापासूनच ही रेसिपी बनवायची होती, पण नाही बनवायला झालं. त्यामुळं आत्ता मी ही अपलोड केली आहे. त्यामुळं अशा प्रकारे करून बघा. मी डिशमध्ये सर्व करते बघा. हा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर, डाळ भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. एवढा टेस्टी लागतो. आणि हा ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस खाऊ शकता. कारण आपण इथे अजिबात पाण्याचा वापर केला नाही. वाफेवरच शिजवला. त्यानंतर छान गार्निशिंगसाठी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे बघा. खूप छान लागतं कारण फ्रेश कोथिंबीर आणि आपला ठेचा सुटला की नाही तोंडाला पाणी. चला तर मग पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा. रेसिपी जरा जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि हाईप करायचं आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.